मी सौ कुमुद सुनील सोनुले राष्ट्रीय काँग्रेस पार्टीतर्फे नगराध्यक्ष या पदासाठी उभी आहे। मी MSc B.Ed झालेली आहे। 35 वर्ष 5वी ते 12वी या विद्यार्थ्यांची सेवा केलेली आहे। त्यांच्या शिकवणं, संस्कार करणं या गोष्टी विशिष्ट पद्धतीने त्यांना जीवनाला मार्गदर्शन लावायचे या कामं केलेली आहेत। आणि आता मी रिटायर होऊन जनतेच्या सेवेसाठी उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहे। या अंतर्गत आम्ही जवळपास 20 वर्षापासून काँग्रेसतर्फे काम करीत आहोत। माझे पती, माझे सासूबाई यांनी सुद्धा या नगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे। नगरसेविका, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष अशी पदं भूषवलेली आहेत। त्यामुळे नगरपालिकेतर्फे जी कामं केली जातात ती मी जवळून अभ्यासलेली आहेत। आतापर्यंत आपण पाहिलं की खूप मोठं गाव वाढलेलं आहे। त्या गावामध्ये त्याप्रमाणे लागणाऱ्या सुधारणा काम करणं चालू आहे। इतर ज्या छोट्या छोट्या वस्त्या निर्माण झालेल्या आहेत तिथपर्यंत रोड नेण्याचं काम, नाली बांधण्याचं काम, त्यानंतर त्यांना पाणवठा तयार करून दिलेला आहे। स्वच्छतागृहासाठी प्रयत्न केलेले आहेत। पण होतं काय की दर वर्षाला गाव वाढत जातं आणि तिथपर्यंत योजना नेईपर्यंत वेळ लागतो। म्हणून असं प्रत्येकाला वाटतं की कामं होत नाहीत, पण असं नसतं। शासनाचं काम येणं, तिथपर्यंत नेणं या गोष्टी करणं आवश्यक आहेत आणि त्या मी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे। त्यानंतर एक खिडकी योजना ही राबवण्याचा माझा म्हणजे आशय आहे किंवा मला त्या पद्धतीनं मार्गदर्शन करायचं आहे की जे वरिष्ठ लोक आहेत, वेगवेगळ्या कामासाठी, वेगवेगळ्या कागदासाठी, वेगवेगळ्या त्यांना ऑफिसला जावं लागतं, ते खूप थकतात। तर त्या योजनेअंतर्गत त्यांना जन्म मृत्यू प्रमाणपत्र किंवा त्यांना लागणारं KYC करणं किंवा पॅन कार्ड किंवा आधार कार्ड ही कागद एका खिडकीमध्ये मिळतील याचा विचार करत आहे मी आणि त्याप्रमाणे राबवण्याचा माझा विचार आहे। दुसरा, बऱ्याच आता मी फिरत आहे सगळीकडे, तर बऱ्याच महिलांची तक्रार आहे की आमच्या भागामध्ये स्वच्छतागृह नाहीत, कारण आमची घरं छोटी छोटी असल्यामुळे आम्हाला घरामध्ये बनवणं शक्य नाही। तो त्यांचा सुद्धा अभ्यास करून, त्यांच्या विभागाचा अभ्यास करून स्वच्छतागृह कशी उभारता येतील आणि त्यांची ती अडचण दूर कशी करता येईल ह्याचा सुद्धा मी विचार करणार आहे। त्यानंतर आहे की जे अनाथ मुलं आहेत त्यांना शिक्षणासाठी आपल्या नगर परिषदेकडनं काही करता येतं का, त्यांच्यासाठी जे उच्च शिक्षण घेऊ इच्छितात त्यांना काही स्कॉलरशिप वगैरे काही देता येतं का, याचा सुद्धा मी अभ्यास करणार आहे आणि त्या मुलांना मदत करणार आहे। अनेक उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत। शासनाच्या दरबारी आपल्याला त्या मागण्या करायच्या आहेत आणि पूर्ण शहराचा विकास आपल्याला करायचा आहे। आत्तापर्यंत श्री सुनील सोनुले यांनी गायरानामध्ये असणाऱ्या घरांना घरकुलं देण्याचा प्रयत्न केला आहे। जवळपास 300 ते 400 घरकुलाचा प्रश्न निकाली लावलेला आहे आणि पाणी पुरवठ्यासाठी टाक्या सुद्धा बऱ्याच ठिकाणी बांधलेल्या आहेत। पण अजूनही जे राहिलेलं आहे ते काम पूर्ण करण्याचं मी निश्चित केलेलं आहे। तुम्ही पूर्ण पाठिंब्याने पंजा या निशाणीवर बटन दाबून मला निवडून द्या आणि तुमच्या अडचणी दूर करण्याची संधी द्यावी एवढी मी आपल्याकडनं अपेक्षा करते। दोघी जणी सुद्धा तुम्ही माजी खासदार यांच्या सुना आहेत, कशी दोघीची लढत असणार आहे? नाही, आता माझ्या बाबतीत मी माझा विचार केलेला आहे की मी 35 वर्ष विद्यार्थ्यांची सेवा केलेली आहे। माझा विद्यार्थी वर्ग घराघरापर्यंत आहे आणि त्यामुळं मला पूर्णपणे त्यांचा पाठिंबा मिळेल हे निश्चितच मला याची खात्री आहे। जळगावकरांनी तुम्हाला सरता वयामध्ये नगराध्यक्षाचं तिकीट दिले, हो ना? काय भावना आहेत? नाही, माननीय आमदार साहेबांनी माजी आमदार साहेबांनी आम्हाला त्या पदासाठी निवडलं, याच्या बाबतीत तर मी त्यांचे आभारी आहे। आणि त्यांच्या ज्या योजना आहेत गावांसाठी आखलेल्या त्यामध्ये सुद्धा मी त्यांना सहकार्य करायला पूर्णपणे तयार आहे। त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ करण्याचा प्रयत्न करणार आहे।